म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। पाऊस कमी असणार आहे असं सांगितलं गेलंय आणि सध्या जो धरणसाठा आपल्याकडे आहे जी काही आकडेवारी आली त्यानुसार इरिगेशन डिपार्टमेंटचं म्हणणं आहे की आपण पाणी कमी करावं। तर त्या अनुषंगाने आजची बैठक लागली होती। तर आम्ही पुणे महानगरपालिकेचे सगळे जे अधिकारी आहेत त्यांना काही सूचना दिल्या की आपल्याकडचा पाण्याचा वापर कसा कमी करता येईल याकडे आपण लक्ष द्यायचं आहे। आणि परिस्थिती पाहता असं वाटतंय की आपल्याला पाणी कपात करावी लागेल। त्याचा निर्णय आम्ही पुढच्या आठवड्यात घेऊ, साधारण सोमवारपासून करावा लागेल असं वाटतंय। पण पाणी कपात होण्याआधी आपली जी काही तयारी करावी लागते ती करण्यासाठी वेळ हवा आहे। तर त्याच्या काही सूचना दिल्या आहेत। त्यामध्ये वॉशिंग सेंटर्स मधलं पाणी कमी करावं लागेल, स्विमिंग टँक्सचं पाणी कमी करावं लागेल, जिथे पाण्याची गळती असते ते कमी करावं लागेल, जिथे पिण्याचं पाणी वापरलं जातं पिण्याच्या व्यतिरिक्त ते पाणी कमी करावं लागेल। काही ठिकाणी नवीन बांधकामाला पाणी तिथल्या लेबर कॅम्प्सला दिलेलं असतं, त्याच्यावरती एक नियंत्रण ठेवावं लागणार आहे सगळ्यांनाच। तर असे काही निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेत, त्याबद्दल आज आपण आपल्याला सगळ्यांना इथे बोलवलं होतं। तर पुणेकरांसाठी पाणी आपल्याला वाचवायचं आहे, पाणी कमी वापरायचं असं एक आव्हान आपल्या माध्यमातून करायचं आहे। सेव्ह वॉटर कॅम्पेन आम्ही चालवणार आहोत सगळेजण मिळून, आणि पुणे शहराच्या नागरिकांनी सुद्धा स्वतःहून पाणी कमी वापरावं असं आव्हान मी आपल्या मार्फत करते। काही ठिकाणी दूषित पाणी येत आहे, पुण्याच्या पूर्व भागात खूप ठिकाणी दूषित। त्याचं कारण असं आहे की भामसखेडचा जो इंटेक वेल आहे त्या ठिकाणी तिथे जो WTP आहे तिथे थोडासा WTP मध्ये काही प्रॉब्लेम झालेला आहे। तर आता मला वाटतं की 10 दिवसपासून आमच्या लोकांची ते शोध घेत आहेत। थोडासा LV असतं ना, LV वगैरे पण येतात, पण त्याचं कारण असं आहे की फिल्टरमध्ये काही इश्यू आला। काल हे सगळे आमची टीम आता 10 दिवसपासून टीम आहे, उद्या काही एक्सपर्ट नको बोलतो आहे। मी पण सकाळी जाऊन पाहतो आणि एक तो असं वाटतं की 1-2 दिवसात हा इश्यू मिळेल। मॅडम, आज आपण मोर्चा आणला होता महानगरपालिकेवरती आणि आतमध्ये आयुक्त आणि महापौर यांची बैठक झाली। त्या बैठकीत सोमवारपासून दिवसाड पाणी कपाताचा निर्णय घेण्यात आलेला आहे। काय म्हणणं आहे आपलं? परिचय द्या। जय भीम। मी सौ नंदिनी सिद्धार्थ देंडे, पुणे महानगरपालिकेची नगरसेविका आहे। माझा प्रभाग क्रमांक 2 आहे। आम्ही गेले 25 दिवस माझ्या वॉर्डमध्ये दूषित पाणी पुरवठा होतो आहे। आम्ही सातत्याने याच्यावरती पाठपुरावा करत आहोत। माननीय आयुक्तांना आम्ही हे निवेदन दिलं, पाणी पुरवठ्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलं, त्याचप्रमाणे आमच्या वॉर्डमध्ये त्यांनी भेटी पण दिल्या, पाहणी करण्यात आली। आम्ही भामसखेडचा जो पाणी जलशुद्धीकरण केंद्र आहे कुरोळी, तिथे सुद्धा आमचं व्हिजिट झाली। पण 2दा आमची इथे व्हिजिट झाली, महापौरांबरोबर झाली। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये याचा शेवट काही चांगला झाला, म्हणजे याचा जो काही परिणाम व्हायला पाहिजे तर तो काही चांगलं पाणी आलेलं नाही। आज मितीलासुद्धा आमच्या इथे दूषितच पाणी पुरवठा होतो आहे आणि त्यासाठी मग शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आंदोलनाचा इशारा दिला होता आणि आज आम्ही सर्व नागरिकांना घेऊन पुणे महानगरपालिकेवरती मोर्चा आणला होता आणि आम्ही इथे पाण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावं, नियमित पाणी मिळावं यासाठी आम्ही आज इथे आंदोलन केलं। आणि तुम्ही जे विचारलं, आता आतमध्ये महापौर आणि आयुक्त यांची जी बैठक चालू होती तर ती 1 दिवसाआड पाणी येणार आहे या संदर्भात आतमध्ये मीटिंग चालू होती। आम्ही जेव्हा निवेदन देण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी आम्हाला आमच्या प्रभागामध्ये एक भेट देणार आहोत हे सांगितलं। पण आत्ता नुकताच आम्हाला असं कळलं आहे की आयुक्तांनी हा निर्णय जाहीर केलेला आहे की सोमवारपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तर मी आपल्या माध्यमातून पुणे महापालिकेला सांगू इच्छिते की सर्वात प्रथम आम्हाला
नियमित पाणी द्या आणि फोर्सनी पाणी द्या लोकांना. आणि जेव्हा आम्हाला स्वच्छ पाणी पुरवठा होईल, लोकांच्या पिण्यायोग्य पाणी मिळेल, त्याच्यानंतर तुम्ही हा निर्णय घ्या. आमचा ह्या निर्णयाला, 1 दिवसाआड पाणी येण्याच्या निर्णयाला पूर्णपणे विरोध राहील, जोपर्यंत आम्हाला नियमित आणि स्वच्छ पाणी येत नाही तोपर्यंत. दूषित पाण्यासंदर्भात पत्रकारांनी ज्यावेळेस विचारलं त्यावेळेस आयुक्त साहेबांनी सांगितलं की 2 दिवसामध्ये त्यांचा प्रश्न मिटेल. त्यांनी असं सांगितलं आहे, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की यावरती आमची पाणी पुरवठ्याची संपूर्ण टीम काम करते आहे आणि तुम्हाला 2 दिवसामध्ये याचा रिझल्ट नक्कीच पाहायला मिळेल. आम्ही 2 दिवस थांबू, त्याच्यानंतर मग आम्ही 3ऱ्या दिवशी पुन्हा आंदोलन करायचं आहे, उपोषणाला बसायचं, याचा निर्णय घेऊ. आणि जर व्यवस्थित पाणी पुरवठा झाला नाही तर. माझं नाव सोनिया शिंदे आहे. प्रभाग क्रमांक 2मध्ये मी पण राहत आहे. गेले 25 दिवस झाले आम्ही हा प्रॉब्लेम बघतोय. इतकं गढूळ पाणी येतं आमच्याकडे, सगळ्यांना त्रास आहे, पोरं आजारी पडायला लागले. हे बघा तुम्ही इथं बघू शकता, इतकं घाण पाणी येतं आमच्याकडे. ही बघा, ही कालची टाकी आम्ही धुतलेली आहे. दिवसाआड आम्ही टाकी धुतो की स्वच्छ पाणी येईल, आज येईल, आज येईल, हा विचार चालले. आणि जर तुम्ही आज बघू शकला ना, आजचं पाणी बघा तुम्ही. पोरं कामाला जात नाही, अर्ध्या दिवस सुट्टी घेतो का, कारण त्यांचं पोट दुखते. हे बघा, हे बघा इथं इतकं घाण पाणी आहे. हे बघा वरती पण बघू शकतात. ह्याच्याने आमचे आजार पण वाढले, पोरांच्या सुट्ट्या व्हायला लागले. आज आपण जर हॉस्पिटलमध्ये गेलो, एका टायमाला आमचे 500 रुपये जातात. 2-2 आठवडे झाले पोरं घरीच आहे, घरातून काम करतात कसे तरी. बस आमची एवढीच नम्र विनंती आहे की शासनाने इकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर आम्हाला शुद्ध आणि चांगलं पाणी देणे. थँक्यू. मी डॉक्टर मनीषा मोहन, नागपूरमध्ये गेले 25 वर्ष राहत आहे. गेल्या 25 दिवसापासून हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे. सगळे पेशंट पण मला सांगतात. मी स्वतः तिथं राहत असल्यामुळे मी बघते, पाणी पिण्याजोग बिलकुल नाही आहे. एकदम गढूळ आणि भरपूर प्रमाणात त्याचा वास येतो. तुमच्याकडे असे काही पेशंट म्हणून आले का? आहेत. आज आमच्या शेजारचा सुतार म्हणून पेशंट ॲडमिट केले. तिला 10 वर्षानंतर प्रेग्नन्सी डिटेक्ट झाली. तिला साई नर्सिंग होममध्ये ॲडमिट करण्यात आलं. काय त्रास होतोय म्हणून आले? वॉमिटिंग कंटिन्युअस आहे. तुम्ही तेच पाणी घेता? नाही, आता मी बिस्लरी वापरते सध्या. बिस्लरीला काही सगळ्यांना बिस्लरी सगळ्यांना तर जमणारच नाही ना. आणि ते बिस्लरीचे पैसे घेऊ शकत. मी राधा फ्रान्स. मला फक्त हे सांगायचं आहे, आयुक्तांनी आता हे मोर्चा घेतल्यावर त्यांनी ते 2 दिवसात हे निकाल करणार आहे म्हणून सांगितलं. पण हे आधी त्यांना कळलं नाही का? एवढं आमच्या मॅडम जातात आहे तिथं, डॉक्टर सिद्धार्थ देणे जातात, सगळे हे लोक जातात आहे. पण त्यांनी तिकडं ते जर पहिलं नाही विरोध केला, आता त्यांना काही 4 आवाजांनी त्यांच्या कानात ऐकू येत नाही का? त्यांना 100च आवाज पाहिजे का? मोर्चा करायलाच पाहिजे का? असं असेल तर आम्ही करतच राहू ना. मग तुम्ही ते काम करणार नाही का? मोर्चाशिवाय हे कामच करू शकत नाही असं थोडी आहे. मग हे गेले 25 दिवस हे बोलत होते की आमच्या इकडं घाण पाणी येते, ते ऐकायला तयार नाही. आता मोर्चा आल्यावर हे ऐकायला लागले. हे कुठला न्याय आहे? म्हणजे यांना 200-300 लोकांचा आवाज पाहिजे का ऐकण्यासाठी? मला एवढंच बोलायचं. तेवढी पण आमची ताकद आहे करायची. तुम्ही बघू शकता, मी 2 महिने झाले फिल्टर घेतलं आहे. एवढ्या दूषित पाण्यामुळे माझं फिल्टरसुद्धा खराब झालं. आज 15,000 रुपयाचं माझं फिल्टर आहे. हे बघा, काय नेमकं कशा दूषित पाण्यामुळे माझं फिल्टर खराब झालं. 2 महिने झाले फिल्टर घेऊन 15,000 रुपयाचं फिल्टर घेतलं आहे. आज आपली ऐपत नाही तेवढं करायचं. गेलं आता त्याचं काहीच नाही. पुणे महानगरपालिकेने आपण इशारा दिल्यानंतरही पाणी कपातीचा निर्णय घेतला. आपण आंदोलनाचा दिलता इशारा, कारण की आपल्या भागात दूषित पाणी येतं आहे म्हणून. दूषित पाण्यावरती कार्यवाही करायचं सोडून पाणी कपातीचा निर्णय घेतलेला आहे. त्या सोमवारपासून दिवसाआड पाणी कपात होणार आहे. याविषयी आपलं काय? नाही, मुळातच आज पाऊस लांबलेला आहे. आज 8 जून आलेला आहे. पाऊस अजूनही चालू झालेला नाही आहे. धरणामधला साठा हा कमी झालेला आहे. त्याचं नियोजन 31 जुलैपर्यंत करण्याकरिता मी देखील पुण्याचा उपमहापौर होतो. पुढचं नियोजन करण्याकरता पाणी कपातीचा निर्णय त्यांनी जरी घेतला असेल, परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज संपूर्ण भामा आसखेड प्रकल्पामधनं जो पाणी पुरवठा गेले 3 आठवडे नागरिकांना दूषित होतो आहे, त्याचा शोध अजूनही चालू आहे. आमचं या ठिकाणी माननीय महापौर असतील, प्रशासन असेल, यांना एवढीच म्हणणं आहे की काहीही करा, जोपर्यंत शुद्ध पाणी भामा आसखेड प्रकल्पामधनं नागरिकांना दिलं जात नाही तोपर्यंत पाणी कपातीचा निर्णय हा घेण्यात येऊ नये. या परिसरामध्ये ही सर्व नागरिकांच्या वतीने, सर्व निर्वाचित नगरसेवकांच्या वतीने, लोकप्रतिनिधींच्या वतीने मी या ठिकाणी
प्रशासनाला सांगू इच्छितो, जर दूषित पाणी येतं आहे आणि पाणी कपात पण होतं आहे, मग माणसाने काय जीव द्यावा का? कुठं पाणी प्यायचं? कारण पाणी हे जीवनावश्यक वस्तू आहे. बाबासाहेबांनी घटनेमध्ये अन्न, वस्त्र, पाणी, निवारा हे मूलभूत तत्वांमध्ये ते ठेवलेलं आहे. तर या ठिकाणी सर्वांच्या वतीने मी एवढंच महानगरपालिकेच्या प्रशासनाला इशारा वजा निवेदन विनंती करू इच्छितो, जोपर्यंत भामा आसखेडचं पाणी हे शुद्ध येत नाही तोपर्यंत पाणी कपातीचा निर्णय घेऊ नये. अन्यथा जर पाणी कपातीचा निर्णय झाला, दूषित पाणी येणं चालूच राहिलं तर उपोषणाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर जे काय महापालिका प्रशासन फोल ठरलेलं नेमकं काय त्यांना त्रुटी अजूनही सापडल्या नाही सापडले. अजूनही प्रशासनाची मी सरळ सरळ सांगतो, फेकीची उत्तरं चालू आहे. अधिकारी लेवल फेकणारच हे प्रशासन आहे आणि उत्तरं थातूर मातूर देतात, काहीही कारणं सांगतात, पण मूळ विषय का दूषित पाणी येतोय हे अजूनही यांना समजलेलं नाही. आयुक्त सुद्धा पूर्ण अशी स्ट्रॉंग भूमिका नाही, आयुक्तांनी आज भूमिका घेतली, उद्या आयुक्त व्हिजिटला येत आहेत. ते म्हणले मी स्वतः पाहतो, कुठे अडचण आहे काय ते पाहतो, परंतु फोटो सेशन नको, या ठिकाणी कृती हवी अशी नागरिकांच्या वतीने मी विनंती करतो. धन्यवाद सर, थँक्यू.